हॅलो गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज चाललो आहे इथून मुंबईवरून कर्जतला. ही गाडी आहे 407 आयशर आहे, 10 फीटाची आहे, मोठी गाडी आहे. तिला 407 बोलतो असंच, कारण 407 सारखीच आहे ही. नंतर मी उतरून दाखवेलच कशी आहे ती. मी इथून आता चाललो आहे मुस्तफा बाजारला. मुस्तफा बाजारवरून माल घेणार आहे आणि तिथून मग कर्जतला जाणार आहे. चालू आहे मुंबईमध्ये भरपूर डेंजर पाऊस चालू आहे. सिग्नल सुटला आहे. मोठ्या गाडीला एकच प्रॉब्लेम आहे, इकडे तिकडे बघावं लागतं जरा. मी आता माल भरतोय. हा बघा आपला आहे आणि ही आपली गाडी. मोठे 10 फुटाचे. पाऊस बघा केवढा डेंजर पाऊस आहे आणि पूर्ण अंधारसारखा आहे. बेकार पाऊस आहे, बेकार. याच्यावरून समजत असेल तुम्हाला. आणि सकाळपासून पाऊस चालू आहे. बघू पुढे पुढे अजून मजा येईल. किती पाऊस आहे, कुठे कुठे पाणी भरलं आहे, काय सगळं कळेल. आणि माझा आवाज येत नसेल कारण पाऊस लय बेकार आहे, खूपच डेंजर पाऊस आहे. पुढे माल भरून गेल्यानंतर मी निघालो आता. तर शिवडीला जातो तो रोड आहे. अटल सेतू ब्रिजने चाललो आहे. इथून डायरेक्ट पनवेल. आणि भरपूर पाऊस आहे, खूपच डेंजर पाऊस आहे, तुम्हाला सांगतो पुढे. आणि एक माणूस पण बरोबर दिला आहे त्यांनी तिकडे माल उतरवण्यासाठी. पाऊस तर लगातार चालूच आहे, बंद नाही पडला. बघूया कुठे पाणी बिणी भरलं असेल तर. मी आता अटल सेतू ब्रिजवर आहे. खूपच डेंजर पाऊस आहे, खूपच. सगळीकडे असं खाली पाणी भरलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. खूपच डेंजर पाऊस आहे. समोरचं काही दिसतच नाही. मी हेडलाईट आणि सिग्नल दिलेलं आहे. आता टोल नाका येईल, टोल नाका पण दिसत नाही. आता इथं टोल भरायचा आणि पुढे जायचं. ढग बघा, डोंगर बघा, ढग बघा. माझा आवाज एवढा येत नसेल कारण हवा बिवा सगळं एकत्र आहे. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. आता मी पनवेलला आलो आहे. पनवेलच्या पुढे आलो आहे. ब्रिज उतरतो आता इथून लोणावळा, पुणे त्या साईडला जातो. आणि इथे बघा आता खड्डे. बघा हे खड्डे बघा केवढे. पाऊस तर आज खूपच आहे, बेकार पाऊस आहे. पाणी भरलेलंच आहे. हे बघा पाणी भरलेलं दिसत असेल तुम्हाला. पूर्ण भरलेलं पाणी आहे, पण रोडवर नाही आलं अजूनपर्यंत. मोठा खड्डा होता तो. इथून काय 1-1.5 तासात पोचू. कर्जतच्या आसपास, कर्जतमध्येच आहे. 2 तास तरी लागतीलच बहुतेक, कारण पावसामध्ये हळूहळू गेलं तर तेच परवडेल. कारण इथून आता ट्रॅफिक पण भेटेल. माझा आवाज येत नसेल किंवा माझा आवाज कट होत असेल तर सॉरी.
कारण माईक नाही, काहीच नाही, फोनमधून डायरेक्ट बोलतोय मी. आपली फॅमिली वाढली पाहिजे पटापट, तर मी अजून अपडेट करायचा नक्कीच विचार करेन. म्हणजे फॅमिली वाढली तर नक्कीच अपडेट करेन मी. सबस्क्रायबर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक शेअर नक्की करा. आपली फॅमिली वाढव्या मोठी. बघा हा रोड बंद केलाय आता. का माहिती काय इथून सगळ्यांना इथून फिरवतात आहे या रोडनी. हा रोड बंद केलाय आणि तो युटर्न मारून आला एक जण. का माहिती का होते पुढे भरपूर पाणी भरलेलं आहे मोठं. पुढे पाणी भरलंय म्हणून या साईडला फिरवलंय गाड्या, सिंगल रोडला. हे बघा पूर्ण पाणी भरलंय रोडला. तो माणूस पूर्णच आतमध्ये. पूर्ण रोडला पाणी भरलंय म्हणून या साईडला फिरवलंय गाड्या. अजून बघू कुठे कुठे पाणी भरलंय. अजून काय वाटत तर नाही आहे काय. भरपूर ठिकाणी पाणी भरलेलंच आहे सगळीकडे. मी आता कर्जतसाठी लेप मारलाय. आता इथे रोड खराब आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. मध्ये पुढे चांगलं आहे, इथे खराब आहे. हा एकच रोड चालू केलाय येण्यासाठी आणि फक्त जाण्यासाठी एकच रोड चालू आहे. म्हणून जाण्यासाठी थांबवलं आता याने माणसांनी. 2 माणसं उभे आहे तिकडे. हां हे पण भरपूर मेहनत करतात. यांना पण सल्यूट आहे खरंच. एवढ्या पावसात ते उभं राहून एवढं करतात आहे, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. इकडे पाणी भरलं आहे म्हणून एक साईड जाऊन देतात आणि एक साईड नाही जाऊन देत आहे. आता इथे कोण नाही म्हणून आता पटकन आपली गाडी काढून घेऊया. त्या साईडला पाणी आहे म्हणून तर जाऊन नाही दिलं. खड्डा पण आहे, काम चालू आहे रोडचं सध्या तरी. लवकरच सिमेंटचा रोड झाला ना मग हे होईल. आता हा माणूस इकडे थांबवत आहे. हे बघा किती पाणी किती भरलंय बघा.
खूपच डेंजर पाणी भरलं आहे. या साईडला पण आहे, किती पाणी भरलेलं आहे. इथे तर थोडं मला असं वाटतं थोडं अजून पाऊस मजबूत झाला ना की ते पाणी रस्त्यावर पण येईल, कारण लास्ट एंडिंगला पर्यंत आलेलं ते पाणी. मी अजून कर्जतमध्येच आहे. मगाशी तुम्ही ब्लॉग बघितलंच असेल. मी किती 1:30 काहीतरी आलो. आता वाजले 2:27, एक तास झाला असेल मी थांबवलं आहे. गाडी खाली होते, प्लाय खाली होतं आहे. आणि ते ओनरचं भरपूर मोठं आहे, भरपूर मोठी जागा आहे. आणि ते एक साईडला घर आहे. आता काय दाखवू शकत नाही, आपली जागा नाही आहे. आपण कोणाची जागा दाखवू शकत नाही किंवा कोणाचा माल दाखवू शकत नाही. आपण त्याला विचारावं लागेल की तुम्हाला व्हिडिओ टाकले की चालेल नाही चालेल काय. आपण पर्सनल लाईफ कशाला दुसऱ्यांची बाहेर म्हणजे व्हिडिओ दाखवायचे ना. तर म्हणून मी नाही दाखवत आहे. गाडीमध्ये बसलो आहे, गाडीमध्येच ब्लॉग करतो आहे. आता इथून बघूया कधी खाली होते काय माहिती. भूक तर लागली आहे, भूक बघू आता. बाहेर गेलो थोडंसं खाऊ काहीतरी, एवढा काही भूक नाही. आणि पाणी पण भरपूर भरलं आहे. इथून मी इथपर्यंत आलो आहे ना, गाडी जो रोड इथपर्यंत आला आहे त्याच्या पुढे पूर्ण पाणी भरलेलं आहे. पूर्ण सगळीकडे असं पाणीच पाणी आहे. अजून पण पाऊस थांबलेला नाही, हळूहळू चालूच आहे पाऊस थांबलाच नाही आहे. आता बघू जाताना किती पाणी भरलेलं असेल, कुठे भरलेलं असेल, काय असेल कुठे बघूया. कारण जाताना मी 1-2 स्पॉट बघितले होते, पाणी भरलेलं होतं. मी व्हिडिओ चालू करायचं विसरलो, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. आणि ते एक तर दाखवलं तुम्हाला, त्या एक साईडला पूर्ण पाणी भरलं होतं. तर रस्ता डायवर्ट करून या साईडला केला होता. आता जाताना त्याच रोडने जाणार आहे परत. बघूया आता किती वाजता खाली होते, मग खाली करून निघूया आणि थोडं काहीतरी खाऊया. अजून पण खाली नाही झाले. झोपलो होतो मी. आता थोडं झोपून बरं वाटलं, भूक लागली आहे, काहीच खाल्लं नाही अजूनपर्यंत. आता वाजले 4:45 अजून पण खाली नाही झाले. आता बघू. पाऊस येतोय जोरात, खूपच जोरात पाऊस येतोय. त्यामुळेच खरं तर खाली होऊ शकत नाही, कारण प्लाय आहे आणि ते वल्ले झाले तर मग ते खूप एवढं आणून का उपयोगच होणार नाही, खराब होतील सगळे प्लाय. म्हणून हळूहळू करतात आहे, म्हणून एवढा टाईम लागला. पाऊस आता जरासा थांबला आहे, पाऊस बंद झाला आता. म्हणून पटापट खाली करतात आहे. बघू अजून किती वेळ लागतो आहे. भरपूरच वेळ झाला, अजून इथेच बसलो, झोपलो होतो मी. तर मला भूक लागली आहे. बघू, गेलो असतो चालत, पण इथून भरपूर लांब आहे. म्हणजे गावातल्या आतमध्ये आहे मी एकदम. तर मला भरपूर तिकडे आतमध्ये जावं लागलं. चालायलाच मला पाऊण तास 1 तास लागेल. आणि ऑनलाईनवर पण काय दाखवत नाही, ते काय दाखवणार आहे गावामध्ये. आता खाली होईल पटापट, बघू. मग आपण बाहेर जाऊया, काहीतरी खाऊया आणि मग निघूया पुढे. जस्ट आता निघालो आहे मी. समोरचा व्ह्यू बघू शकता, सगळीकडे पाणी भरलेलं आहे बघा. आता वाजले 5:40. आत्ताशी निघालो आहे मी कुठेतरी. बघू आता खायला, भूक लागलेला आहे. व्ह्यू तर एक नंबरच आहे. जस्ट आता कर्जतमधून मी राईट मारला आपल्या घरी जाण्यासाठी. आणि खूप डेंजर पाऊस आहे, खूपच डेंजर पाऊस आहे. खूप पाणी भरलं इकडे तिकडे. आत्ताच जस्ट वाढला, भरपूर वाढला पाऊस, एकदम जोरात आला होता. आता बघूया पुढे कुठे पाणी भरलंय की नाही.
पूर्ण भरलेलं आहे आणि पुढची गाडी विजिबिलिटी 0 आहे, काय दिसत नाही. त्याच्याबरोबर वारं पण आहे, तुम्हाला दिसत असेल वारं पण आहे आणि पाऊस पण आहे. मी आता कोणच्या आसपास आहे आणि इथे भरपूर ट्रॅफिक जाम आहे. म्हणजे पनवेलला आता लागेल, मी पनवेलला जॉईन होईल आणि पाठोमागून जो हा रोड आला आहे ना तो मुंबई पुणे एक्सप्रेसवर आला आहे आणि भरपूर जाम आहे. भरपूर पुढे पाणी भरलं वाटतं. तिकडे वरतून ट्रेनचा रस्ता आणि खालून जो रोड जातो ना तिथून पाणी भरलं आहे. तुम्हाला आधी दाखवलं होतं ट्रॅफिक जाममुळे, पण तिथे मला बहुतेक असं वाटतं पाणी भरलं आहे म्हणून एवढं ट्रॅफिक जाम झालं आहे. फुल जाम आहे, फुल जाम आहे आणि पाऊस पण बेकार चालू आहे, पाठी पण भरपूर जाम आहे. आता बघू हे जाम कधी खोलतं आणि पुढे काय नक्की पाणी भरलं आहे की काय भरलं आहे ते बघूया. खूपच जाम आहे, बघू शकता अजून पण जाममध्येच आहे. ट्रॅफिकच ट्रॅफिक आणि पाऊसच पाऊस. काय पाऊस आहे. मी इथेच बोलत होतो, इथे बघा पाणी साचलं आहे, मोठा खड्डा पण आहे बघा. यामुळे एवढी ट्रॅफिक होती. आता पुढे तर एवढं काय दिसत नाही आहे. आता मी पोहोचलो आहे रेसकोर्सच्या आसपासच आहे इथे. तर नक्की सांगा हा पण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आज भरपूर पाऊस होता आणि भरपूर पाणी भरलं होतं इकडे तिकडे. तर कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच व्ह्यू आणि पाऊस आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब आपले नक्की करा. आपली फॅमिली मोठी करूया आणि मला तर तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय. पुढच्या ब्लॉगवर भेटू.